29 ऑगस्टला होणाऱ्या जरांगेंच्या आंदोलनाआधीच मोठा राजकीय आरोप समोर आलाय. कारण मंगेश साबळे यांनी असा दावा केलाय की जरांगे पाटलांचं आंदोलन मोडण्यासाठी बैठका झाल्या आणि या बैठकांचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. एकीकडे 29 ऑगस्टच्या आंदोलनाची तयारी सुरू असतानाच दुसरीकडे या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे मंगेश साबळे यांनी फक्त आरोप केले नाहीत, तर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ओएसडीवर निशाणा साधलाय. त्यामुळे हे प्रकरण आता केवळ राजकीय वादापुरतं मर्यादित न राहता थेट मराठा आरक्षणाच्या आंदोलनाशी जोडलं गेलंय. तर मग जरांगे पाटलांचं आंदोलन मोडण्यासाठी खरंच अशा बैठका झाल्या होत्या का? मंगेश साबळेंनी नेमके कोणते आरोप केलेत आणि त्यांच्या दाव्यातील हे कथित पुरावे नेमके आहे तरी काय? तर चला सर्व काही सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, सर्वात आधी या संपूर्ण प्रकरणातला सगळ्यात मोठा मुद्दा समजून घेऊया. मंगेश साबळे यांनी थेट असा दावा केलाय की मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मोडून काढण्यासाठी काही हॉटेलमध्ये बैठका झाल्या होत्या. परंतु फक्त एवढाच दावा करून साबळे थांबले नाहीत. या बैठका कुठे झाल्या, त्यात काय काय कारस्थान झालं आणि त्या संबंधीचे सगळे पुरावे आपल्याकडे असल्याचं त्यांनी म्हटलंय. आणि इथे ज्या प्रकरणाला सगळ्यात मोठा राजकीय ट्विस्ट मिळतो, कारण मंगेश साबळेंनी या सगळ्या प्रकरणाचा थेट संबंध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ओएसडीशी जोडला आहे. त्यांच्या आरोपानुसार जरांगे पाटील यांचं आंदोलन मोडण्यासाठी झालेल्या या बैठकींमध्ये ओएसडीची भूमिका होती. म्हणजेच जर साबळेंचा हा दावा खरा असेल तर 29 ऑगस्टच्या आंदोलनाआधीच ते आंदोलन कसं रोखायचं यासाठी पडद्यामागे काही हालचाली सुरू होत्या. हा सगळ्यात मोठा प्रश्न आता निर्माण झालाय. विशेष म्हणजे साबळे म्हणतात की त्या सगळ्यांचे पुरावे त्यांच्याकडे आहेत. एवढंच नाही तर आपल्याकडे काही ऑफर्सही आल्या होत्या असाही त्यांनी दावा केलाय. मात्र हे पुरावे नेमके काय आहेत, कोणत्या हॉटेलमध्ये बैठका झाल्या आणि त्या बैठकीला नेमकं कोण कोण होतं याचा सविस्तर तपशील अजून समोर आलेला नाही. त्यामुळे आता साबळे हे कथित पुरावे प्रत्यक्षात समोर आणतात का याकडे लक्ष लागलेलं आहे. आणि या आरोपांमुळेच आता 29 ऑगस्टच्या आंदोलनाआधी महाराष्ट्राच्या राजकारणात नवा प्रश्न उभा राहिलाय. जरांगे यांच्या आंदोलनाला रोखण्यासाठी खरंच पडद्यामागे काही राजकीय डावपेच सुरू होते का? परंतु या सगळ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर मंगेश साबळे स्वतःही पोलिसांच्या कारवाईला सामोरे जात आहेत. साबळे यांना छत्रपती संभाजीनगर शहर, छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि जालना जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार का करू नये अशी नोटीस पोलिसांनी दिली आहे. या नोटिशीला 7 दिवसात उत्तर देण्यासही सांगण्यात आलं आहे. पोलिसांनी साबळेंवर काही गुन्हे दाखल असल्याचा आणि शासकीय कामात अडथळा, अधिकाऱ्यांना धमकावणे अशा प्रकारचे आरोप असल्याचा उल्लेख केला आहे. परंतु मंगेश साबळेंची भूमिका वेगळी आहे. ही कारवाई राजकीय सूडबुद्धीतून केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पोलिसांवरही दबाव आणून तक्रारी दाखल करून घेतल्याचा त्यांनी दावा केलाय. आणि याच वेळी त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ओएसडीकडे बोट दाखवत आपल्यावरील कारवाई मागेही त्यांची भूमिका असल्याचा आरोप केला आहे. म्हणजे एकीकडे पोलिसांची हद्दपारीची नोटीस आणि दुसरीकडे मंगेश साबळेंचे सरकारच्या प्रतिनिधींवर गंभीर आरोप. आणि या सगळ्यांच्या केंद्रस्थानी आहे 29 ऑगस्ट जरांगे पाटील यांचं आंदोलन. आता खरंच या बैठका झाल्या होत्या का? मंगेश साबळे ज्या पुराव्यांचा दावा करत आहेत ते नेमके काय आहेत? या बैठकींमध्ये कोण होतं आणि या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ओएसडी कडून काय उत्तर येतं? या सर्व प्रश्नांचा खुलासा पुढच्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. मात्र एक गोष्ट नक्की आहे की 29 ऑगस्टचं आंदोलन जसं जसं जवळ येते तसं तसं हा राजकीय संघर्ष आणखी तापण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या प्रकरणात 2 बाजू स्पष्टपणे समोर येतात. एकीकडे मंगेश साबळेंचा गंभीर आरोप आहे, तर दुसरीकडे या आरोपांना सिद्ध करणारे कथित पुरावे अद्याप सार्वजनिक झालेले नाही. आणि याच दरम्यान साबळेंवर पोलिसांनी केलेली कारवाई ही चर्चेत आहे. पोलिसांनी कलम 56 अंतर्गत मंगेश साबळे यांना छत्रपती संभाजीनगर शहर, छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि जालना जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार का करू नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत.
आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचा दावा नोटिशीत करण्यात आला आहे. पोलिसांनी मारामारी, धमकी, बेकायदेशीर जमाव, सरकारी कामात अडथळा आणि सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण केल्यासारख्या आरोपांचा उल्लेखही केला आहे. परंतु मंगेश साबळेंची बाजू याच्या अगदी उलट आहे. त्यांचा दावा आहे की ही कारवाई त्यांच्या राजकीय भूमिकेमुळे आणि आगामी आमदारांच्या तयारीमुळे केली जात आहे. पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी त्यांच्या गावातील 2 व्यक्तींवर दबाव आणून तक्रार दाखल करून घेतल्याचाही त्यांनी आरोप केला आहे. या सगळ्या मागे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ओएसडी कडून रसद पुरवली जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. आणि याच ठिकाणी पुन्हा एकदा जरांगे आंदोलनाचा मुद्दा समोर येतो. कारण साबळे फक्त माझ्यावर राजकीय सूडबुद्धीने कारवाई होते एवढंच म्हणत नाहीये. ते थेट सांगतात की जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला रोखण्यासाठी पडद्यामागे झालेल्या कथित बैठकांबाबत आपल्याकडे पुरावे आहेत आणि आपल्याला काही ऑफर्सही देण्यात आले आहेत. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात पुढचा खरा मुद्दा हाच आहे की मंगेश साबळे हे म्हणत असलेले पुरावे प्रत्यक्षात समोर आणतात का? कारण जर पुरावे समोर आले तर त्यांच्या आरोपांना वेगळं राजकीय वजन मिळू शकतं आणि पुरावे समोर आले नाहीत तर हा दावा नेमका किती गंभीर आहे यावर ही प्रश्न उपस्थित होऊ शकतो. दरम्यान साबळेंनी आपल्याला 2 वर्षांसाठी हद्दपार केलं तरी आपली भूमिका बदलणार नसल्याचं सांगत एका मंगेश साबळेला बाहेर काढाल तर महाराष्ट्रात हजारो मंगेश साबळे उभे करू असा आक्रमक इशाराही दिला आहे. म्हणजेच आता चित्र असं आहे की एका बाजूला पोलिसांची हद्दपारीची नोटीस, दुसऱ्या बाजूला मंगेश साबळेंचे राजकीय सूडबुद्धीचे आरोप आणि त्यातच जरांगे आंदोलन मोडण्यासाठी बैठका झाल्याचा गंभीर दावा. आता यावर पुढची घडामोड काय होते याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? सरकार खरोखर मराठा आंदोलन रोखण्याचा प्रयत्न करते का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.